हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूषविले, भूदेव संता सदा तोषविले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळराया. महायोगपीठे तठे भीमरथ्यां, वरम पुंडरी काय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मुक्तिसोपान वृद्धाश्रमाच्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये माझं हे 3रं वर्ष आहे. कोणतंही व्रत 3 वर्ष करावं असं म्हणतात, तर त्यातलं हे माझं तसंच शेवटचं व्रताचं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण अत्यंत सुरस अशी तुकोबारायांची कथा या ठिकाणी ऐकली, त्यांचं चरित्र आपण समजून घेतलं. दुसऱ्या वर्षी त्याच पद्धतीने एकनाथ महाराजांच्या चरित्राचं आपण चिंतन या ठिकाणी केलं. आणि आता हे 3रं वर्ष आहे. माझ्या मागच्या 2 वर्षाच्या सहभागाचं जे ताईंनी कौतुक केलं, त्याच्यात माझं कौतुक नव्हतं, ती चरित्राची गोडी होती. तुकोबांचं चरित्र होतं, नाथांचं चरित्र होतं, अत्यंत सुगम सुरस, अत्यंत मनाला वेड लावणारं अशा प्रकारचं ते चरित्र होतं. त्यामुळं त्याच्या मागे जे काही तुम्हाला आवडलं, तर ते सगळं त्या चरित्राचा मोठेपणा होता, त्या चरित्राचा सगळा त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी होता. यावर्षी विचार असा केला की आपण सांगतोय ते चरित्र सगळे, परंतु त्याच्याबरोबर आपलाही काहीतरी अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून मग ठरवलं की खूप दिवसांचं उपनिषदांच्याकडे त्या दृष्टीने बघायचं होतं, अभ्यासाच्या दृष्टीने. आणि मग आपण यावर्षी त्या उपनिषदांना बघू असं आम्ही ठरवलं. आणि मग ताईंना म्हणालो की आपण उपनिषदावरती या ठिकाणी चर्चा करू. प्रस्ताव असा आहे की एकंदर 11 व्याख्यानं 11 प्रवचनं आपल्याला इथे द्यायची आहेत. आणि चातुर्मासामध्ये द्यायचा इच्छा आहे, पण माहीत नाही आता प्रत्येक रविवारी जमेल, तुम्हालाही जमेल, मलाही जमेल, ते आपल्याला सांगता येत नाही. माझी व्यस्तता, परत माझी नोकरी. तरी आपण प्रयत्न करू की ज्या रविवारी मी शहरामध्ये असेल त्या रविवारी 100% मी इथे येऊन प्रवचन त्या उपनिषदाच्या संदर्भाने देणार असं मी ठरवेन. आणि आपण हा 11 प्रवचनांचा जो भाग आहे तो शक्यतो चातुर्मासामध्ये, यावेळेस धोंड्याचा महिना नसल्यामुळे अजून 2-4 रविवार कमी जाते, तरी पण प्रयत्न करू कसा आपल्याला तो पूर्ण करता येईल. तुमची परवानगी असेल तर एखाद्या आठवड्यात मी पूर्ण वेळ इथे राहिलो तर आठवड्यामध्ये 2 प्रवचनं करून पण आपण हा विषय त्या ठिकाणी संपवू शकतो. आपल्याला बघायचं आहे उपनिषदांचा भावार्थ बघायचा आहे. उपनिषद शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. जे प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार असतात त्यांच्या बोलण्यामधून उपनिषद हा शब्द कानावरती आपल्या निश्चित प्रमाणामध्ये येतो. काही लोकांना उपनिषदाची ओळख असेल, काही लोकांचा उपनिषदाचा अभ्यास असेल, काही लोकांना उपनिषदाबद्दलचं प्रेम असेल. ह्या चढत्या पायऱ्या आहेत. आधी ओळख, मग अभ्यास, मग प्रेम, अशा पद्धतीचं तुमचं उपनिषदाचं काही नातं असू शकतं. त्या दृष्टीने असा विचार केला की जे ओळख नाही असे पण काही लोक असू शकतील, आणि नुसती ओळख झाली पण अजून अभ्यास व्हायचा आहे, अभ्यास झाला आहे पण अजून प्रेम व्यक्त व्हायचं आहे, अशा लोकांच्यासाठी म्हणून, त्यात मी पण आहे, उपनिषदाची आपण सेवा करू असं ठरवलं. उपनिषद काय आहे तर भारतीय सनातन तत्त्वज्ञान जे आहे, ज्याला आपण सनातन तत्त्वज्ञान म्हणतो, मोर्चे काढतो बघा, आमचा धर्म बुडाला आहे म्हणून टाहो फोडतो, आमचं सगळं संचित जे आहे ते वाहून चाललं आहे म्हणून सांगतो, अजून 5-50 वर्षानंतर ही भारतीय संस्कृती टिकेल की नाही असा प्रश्न विचारून त्याच्यावरती तासनतास चर्चा करत बसतो. काय आहे भारतीय संस्कृती, काय आहे भारतीय तत्त्वज्ञान, कुठून आलेलं आहे, कशाच्या आधारावरती आलेलं आहे, या सगळ्या गोष्टींच्या मुळाची आमची उपनिषद आहे. म्हणून उपनिषदाचं महत्त्व आहे. भारतीय सनातन तत्त्वज्ञानाचा जो आधार आहे, किंबहुना भारतीय सनातन तत्त्वज्ञानाची गंगोत्री, तिथून हे तत्त्वज्ञान आमच्यापर्यंत आलेलं आहे. उपनिषदांच्या माध्यमातून ते आमच्या पर्यंत आलेलं आहे. ज्ञानाचा साक्षात्कार घडवण्याचं सामर्थ्य उपनिषदामध्ये आहे. एखादा साक्षात्कार घडतो की नाही, आपण म्हणतो काय गेलो देवळामध्ये, महिनाभर वारी केली, आणखी काहीतरी केलं, आणि बघा प्रत्यक्ष मला साक्षात्कार झाला. एक कोणीतरी आला, मला धरलं, मला त्यांनी प्रसाद दिला, आणखी काय केलं, रात्री स्वप्नामध्ये देव आले, आणखी अन्य प्रकाराने आपण म्हणतो की नाही मला साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे प्रचिती.
ती प्रचिती जी आहे ती प्रचिती देण्याचं सामर्थ्य, सत्याची प्रचिती देण्याचं सामर्थ्य भारतीय उपनिषदांच्यामध्ये आहे. म्हणून उपनिषदाला आपल्याकडे मोठा त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. जे म्हणून जगामध्ये स्वचा शोध घ्यायला लागलेले आहेत जे लोक आहेत, त्याच्यामध्ये पाश्चात्य पण आहेत, त्याच्यामध्ये आपले भारतीय पौर्वात्य पण तत्त्वज्ञ आहेत, ज्यांनी म्हणून स्वचा शोध घेतलेला आहे की आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपलं इथे येण्याचं कारण काय, प्रयोजन काय, कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, असे सनातन प्रश्न ज्याला पडतात त्या प्रत्येकाला उपनिषदांनी मदत केलेली आहे. म्हणून अरिस्टॉटल असेल किंवा अजून अन्य कुठल्या प्रकारचे जे कोणी तत्ववेत्ते असतील पाश्चात्य देशांमधले, त्या सगळ्या तत्ववेत्यांना उपनिषदांनी भुरळ पाडलेली आहे. एक संदर्भ इथे आपल्याला लागू पडत नाही, ते काही फार मोठेपणाची गोष्ट नाही, परंतु नासामध्ये उपनिषद नावाची लायब्ररीच आहे. ते उपनिषदामध्ये बघायला लागलेत की तिथे काय कसा शोध घेतलेला आहे. जे काही आपण म्हणतो ते गॉड पार्टिकलचा जो शोध चालू आहे, जगाचं उत्पत्ती कशी झाली, सृष्टीची निर्मिती कशी झाली, त्या ठिकाणी पण उपनिषदांच्या आधारे काही संशोधन चालू आहे. अशा पद्धतीने उपनिषद जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला ग्रंथ आहे. भारतीय विचारवंतामध्ये संत साधूंनी सगळं तर उपनिषदांच्यावरती काम केलेलंच आहे, पण आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये आचार्य विनोबा भावेंनी त्याच्यावरती काम केलं, महात्मा गांधींनी त्याच्यावरती काम केलं. जे म्हणून आपल्याला असं वाटतं की समाजासंबंधी अंतःकरणामध्ये कणव ठेवणारे माणसं आहेत, ज्यांना समाजाबद्दल प्रेम आहे, धर्म जाती पंथ लिंग विरहित कुठलाही भेद न करता त्यांच्या मनामध्ये उपनिषदाबद्दल एक प्रकारचं प्रेम आपल्याला बघायला मिळतं. असं या उपनिषदांचं एकंदर महत्त्व आपल्याला या सगळ्या परंपरेमध्ये बघायला मिळतं आहे. आम्हाला हे बघायचं आहे की आम्हाला उपनिषद समजून तर घ्यायचेच आहेत, पण हे आले कुठून, कसे आले तेही आम्हाला बघायचं आहे. म्हणून पहिल्या भागामध्ये आम्ही उपनिषदाचा फक्त परिचय करून घेणार आहोत. उपनिषद काय आहे आणि त्याचा परिचय आम्हाला कशा पद्धतीने करून घेता येईल. उपनिषद समजून घेण्यासाठी आत्ता आपली 11 प्रवचनं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा तुकारामांचे अभंग वाचाल, जेव्हा ज्ञानेश्वरी वाचाल, जेव्हा नामदेवांची गाथा वाचाल, जेव्हा जनाबाईंचे अभंग वाचाल, त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला ते लिंक करत जाईल की अरे हे तर उपनिषदांनी सांगितलेलं आहे. त्या अर्थाने वारकरी संप्रदायामधल्या यच्चावत संतांनी त्या उपनिषदाच्या पाऊल वाटेवरूनच आपली क्रमणा सगळी केलेली आहे. जे काही पुढे गेले, मग ते कुठल्या पदाला संजीवनी समाधी माऊलींनी घेतली, ज्ञानदेव तिथे संजीवन समाधीस्थ झाले, तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, मुक्ताबाई वीज होऊन वरती निघून गेल्या, सोपानदेव कसे गुप्त झाले माहिती नाही आहे. हे सगळं जे सामर्थ्य त्यांनी मिळवलं ते सगळं सामर्थ्य त्यांनी उपनिषदांच्या तत्त्वज्ञानामधून मिळवलेलं आहे. उपनिषदांनी त्यांना शिकवलं हे कसं मिळवायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी देखील अत्यंत शिरोधारी असं काही तत्त्वज्ञान असेल तर ते उपनिषदांचं तत्त्वज्ञान आहे आणि त्याकडे तशाच पद्धतीने आपण बघतो आहोत. आत्ता आपण चर्चा करतो की 21व्या शतकामध्ये भारत विश्वगुरू होणार आहे. बातम्या बघतो, काही लोक टिंगल करतात, काही लोक कौतुक करतात, काही लोकांना कुतूहल असतं, पण आपण विश्वगुरू होणार, भारत जगाचा गुरु होणार. भारत जगाचा गुरु होणार म्हणजे काय आहे? भारत म्हणजे काय आहे? भारत एक भूमीचा फक्त खंड आहे का? नाही. भारत जगाचा विश्वगुरू होणार याचा अर्थ भारतीय सनातन तत्त्वज्ञान जग शिरोधार्य मानणार असा त्याचा अर्थ थोडक्यामध्ये आहे. आमची वैदिक परंपरा जी आहे, आमची सनातन परंपरा जी आहे, आमच्या परंपरेमधलं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला जागतिक मान्यता मिळणार आणि जग त्या तत्त्वज्ञानाचं अनुसरण करून त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपल्या जीवनामधला आनंद शोधणार. अशा प्रकारची स्थिती 21व्या शतकात येईल असं जे लोक म्हणत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते तुम्हाला उपनिषदांचं सार ऐकल्यानंतर आपोआप लक्षात येईल की उपनिषदांसाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे. ज्या अवस्थेसाठी हजारो वर्ष कोणीतरी प्रयत्न करतं आहे ती अवस्था एका सेकंदामध्ये मिळवून देण्याची क्षमता आमच्या उपनिषदांच्यामध्ये आहे. आणि असं तत्त्वज्ञान, असं सनातन धर्माचं तत्त्वज्ञान ते आम्ही त्या ठिकाणी जगावरती जगाच्या हाती सोपवतो आहोत आणि जगाला आनंद देणारं ते तत्त्वज्ञान जग मान्य करेल अशी अवस्था म्हणजे भारताचं विश्वगुरू होणं असं आहे. का असं व्हायला लागलेलं आहे? जगातले यच्चयावत धर्म तुम्ही बघा. इस्लाम धर्म आहे मोहम्मदांनी स्थापन केला, ख्रिश्चन धर्म आहे कोणी प्रेषितांनी आपल्या त्या येशू त्यांनी स्थापन केला, जैन धर्म आहे कोणीतरी जैन त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केला. आमचा सनातन धर्म कोणी स्थापन केला नाही. आमचा सनातन धर्म कोणीही स्थापन केला नाही. सनातन म्हणजे काय आहे? त्याचा एंडलेस जर्नी आहे, टाईमलेस एंडलेस अशा प्रकारचा जर्नी की ते कधी सुरू झाला. अनादी आणि अनंत असे 2 शब्द त्या ठिकाणी वापरलेत. केव्हापासून आलाय माहिती नाही. म्हणजे कुणी निर्माण केला? त्यांनीच निर्माण केला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. इतर धर्म त्यांनी निर्माण केले, त्यांच्या आधी सृष्टी निर्माण झाली होती आणि मग त्यांनी ते धर्म निर्माण केले. म्हणून त्या धर्मामध्ये पूर्णता आपल्याला बघायला मिळत नाही, कुठेतरी एक कमतरता बघायला मिळते. म्हणजे आपल्या उपनिषदांचं महत्त्व ऐकून मुस्लिम तत्त्वज्ञाना जे मानणारे लोक आहेत
त्यांनी अल्लोपनिषद नावाचं पण एक उपनिषद लिहिलेलं आहे. अल्लोपनिषद त्याचं नाव दिलं, त्यांचा देव अल्ला आहे, मग अल्लाच्या नावाने अल्लोपनिषद असं उपनिषद दिलेलं आहे. असं नाव देऊन ते तत्त्वज्ञान तुम्हाला आत्मसात करता येत नाही, ते तत्त्वज्ञान तुमचं होत पण नाही, तेही आपल्याला बघायचं आहे. म्हणून आमचा सनातन धर्म हा कुणीही माणसानी, ज्याला मृत्यू आहे, ज्याला विकार आहेत, ज्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या सगळ्या विकारांनी जो बाधित आहे, अशा कुठल्याही मर्त्य मानवाने आमचा धर्म निर्माण केलेला नाही. आमचा धर्म त्यांनीच निर्माण केला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, आणि म्हणून तो सनातन आहे. नित्य नूतन इति सनातना, रोज नवा नवा आम्हाला तो भेटतो आहे. त्या धर्मामधल्या नवीन नवीन गोष्टी आमच्या समोर येत आहेत. अशा प्रकारचा धर्म आणि त्या धर्माचं तत्त्वज्ञान हे जगाच्या सर्वतोमुखी होण्याचा हा काळ आहे, आणि ते व्हायला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती सुरुवात देखील त्या ठिकाणी झाली आहे. मग आमच्या तत्त्वज्ञानाने काय बघितलं तर सोप्या भाषेत सांगायचं ना तर सत्याच्या मागचं सत्य या तत्त्वज्ञानाने शोधलेलं आहे. आम्ही एखादं सत्य बनून तिथपर्यंत पोहोचतो, आमच्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये आम्ही म्हणतो की हे सत्य आहे, ही भिंत हे सत्य आहे, पण या भिंतीच्या पलीकडे काय आहे, त्या सत्याच्या पलीकडे काय आहे, त्या सत्याच्या मागचं सत्य शोधण्याचं काम आमच्या तत्त्वज्ञानाने केलं. आणि ते किती अवघड होतं, ते किती गूढ होतं, ते किती साहसाचं होतं, ते किती कष्टाचं होतं, हे सगळं त्या परंपरेच्या आपल्या सगळ्या इतिहासावरून आपल्या हे लक्षात यायला आपल्याला सोपं होऊन जाईल. आता आमचा वैदिक धर्म आपण म्हणालो, सनातन धर्म आपण म्हणालो, याचा आधार काय आहे? सनातन धर्माला वैदिक म्हणतो म्हणजे वेद याचा आधार आहे. वेदाच्या आधारावरती आमच्या सगळ्या धर्माची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. वेद कसे आलेले आहेत? वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे ते वातावरणामधनं तशा प्रकारचं ते एक, जसं आता रेडिओ स्टेशन लावल्यानंतर औरंगाबाद पण लागेल, पुणे पण लागेल, अन्य कुठलं त्याच्यावरती स्टेशन लागेल, तशा पद्धतीने वातावरणामध्ये ह्या सगळ्या श्रुती त्या ठिकाणी होत्या. श्रुती म्हणजे वेदांमधले मंत्र, ते सगळे मंत्र त्या ठिकाणी होते, आणि ऋषीमुनींनी आपल्या सामर्थ्याने त्याला काय म्हणता येईल सिंक्रोनाइज करून त्याच्याबरोबर आपल्याला जोडून ते श्रवण केले, ते ऐकले, आणि ऐकलेले मंत्र त्यांनी लिहून काढले. अशा लिहून काढलेल्या मंत्रांचा संच म्हणजे वेद आहे. आता ह्या सगळ्या ऋषींनी हे काम केलं बरं. काही एक महिनाभर बसले असं नाही आहे, चातुर्मास करायचा आहे किंवा श्रावण महिना करायचा अजिबात नाही. हे वर्षानुवर्ष युगानुयुग काम चालत राहील. ऋषी प्रत्येक युगामधले ऋषींनी ते काम करत गेले. प्रत्येक वेळेला त्यांनी नवीन नवीन मंत्र घेतले, नवीन नवीन मंत्र शोधले, त्या मंत्रांना लिहून काढलं, त्या मंत्रांना एकत्र केलं, आणि एक असं मंत्रांचं प्रचंड मोठं भांडार आमच्याकडे तयार झालं, आणि त्याला ते म्हणाले वेद. अशा प्रकारचं त्याला नाव दिलं. मग व्यासांच्या लक्षात आलं की अरे अशा पद्धतीने जर हे वेदांच्या खोलीमध्ये कुणाला सोडलं तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही. तो कोणतं पान बघेल, कुठल्या पानावरती जाईल, त्याचा संबंध असणारं पान त्याला कसं सापडेल, त्याचं शंका निरसन कसं होईल. आहे ज्ञान भरपूर, प्रचंड ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाला आपल्याला संगतवार जोडायला पाहिजे आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये आपण विभागलं पाहिजे. आणि मग व्यासांनी ते काम केलं, आणि या सगळ्या वेदवाङ्मयाला 4 वेदामध्ये विभाजित केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 प्रकारच्या वेदांची रचना व्यासांनी आपल्या स्वतःच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली. त्यामुळे सनातन तत्त्वज्ञानामध्ये जे काही श्रुत अशा प्रकारचं तत्त्वज्ञान होतं, ज्याला श्रुती म्हणतात, ते तत्त्वज्ञान ऋषींनी एकत्र केलं. एकत्र केलेल्या त्या तत्त्वज्ञानाला व्यासांनी क्लासिफाय केलं, त्याचं वर्गीकरण केलं, आणि वर्गीकरण केल्यानंतर त्याचे 4 वेद तयार केले, आणि मग त्यातनं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा प्रकारची रचना आमच्या हाती लागली. हे ग्रंथ निर्माण करताना पण जसं ते अकॅडमिक एक अप्रोच असतो की नाही, म्हणजे शैक्षणिक, मग तो एखादा धडा द्यायचा आहे, मग त्याची प्रस्तावना द्यायची आहे, मग त्याचा मसुदा मुख्य द्यायचा आहे, मग त्याचा सारांश द्यायचा आहे, मग त्याच्यापासून मिळालेलं शिक्षण द्यायचं आहे, मग त्याच्यावरती कार्यानुभव करायचा आहे. अशा प्रकारे आम्ही पुस्तकं देतो, विज्ञानाची किंवा अन्य प्रकारची पुस्तकं. व्यास महाराजांनी, व्यासमुनींनी त्या काळामध्ये ते काम केलेलं आहे. आणि मग वेदांची रचना करत असताना पहिलं काम तर क्लासिफिकेशन केलं. या लक्षावधी मंत्रांना विभाजित करून त्यांचे 4 वेद तयार केले, आणि त्या वेदाला पाठ्यक्रमाच्या पुस्तकामध्ये टाकावं तशा पद्धतीने टाकलं, आणि त्याचेही 4 भाग केले. त्याचा पहिला भाग होता मंत्रसंहिता. जे काही मंत्र आहेत त्या वेदाचे, त्या विशिष्ट वेदाचे, ऋग्वेदाचे, यजुर्वेदाचे, ते मंत्र त्यांनी पहिल्या भागामध्ये टाकले की ही मंत्रसंहिता आहे. दुसरा भाग काय केला त्यांनी? ब्राह्मण्य केलं. मग पहिला झाला मंत्रसंहिता, दुसरा झाला ब्राह्मण्य. मग 2 भाग झाले. मग म्हणजे तिसरा भाग करायला पाहिजे आहे. तिसरा भाग कोणता करायचा? अरण्यक केला. आपण बघू हे सगळे भाग काय आहेत. अरण्यक त्यांनी त्या ठिकाणी तयार केला. आणि 4थ्या भागामध्ये उपनिषद. अशा पद्धतीने मंत्रसंहिता, ब्राह्मण्य, अरण्य आणि उपनिषद अशा 4 भागामध्ये आमच्या सगळ्या वेदांची त्यांनी विभागणी केली. 4ही वेदांची विभागणी केली.
आता आम्हाला हे बघायचं आहे की मंत्रसंहिता जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मंत्रसंहिता म्हणजे नेमकं काय आहे असा विचार जर केला तर मंत्रसंहितेमध्ये काय दिलेलं आहे, हे सगळे मंत्र आहे. ईश्वराची स्तुती करणारे, ईश्वराची प्रार्थना करणारे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं क्षेमकुशल चिंतिणारे. ओम सहना भुनक्तू म्हणतो आपण, हे सगळं तिथून आलेलं आहे. म्हणजे ईश्वराची स्तुती करायची आहे, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करायचं आहे, त्याच्या स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर सगळ्यांचं क्षेम त्याच्याकडे मागायचं आहे, त्या परमपिता परमात्म्याकडे. आणि तशा प्रकारचे सगळे जे मंत्र आहेत ते सगळे मंत्र त्या मंत्रसंहितेमध्ये आलेले आहेत. ऋग्वेदाची मंत्रसंहिता म्हणजे ऋग्वेदादी साक्षात परमात्मा परमेश्वराला त्याच्याबद्दलचं काय म्हणता येईल कौतुक, त्याला आवाहन की तुम्ही आमच्याबरोबर या, आणि तिसरं त्याला सगळ्या जगाचं क्षेमकुशल मागणं, अशा प्रकारचे सगळे मंत्र त्या पहिल्या संहितेमध्ये आलेले आहेत. आता हे झालं लिहून सगळं, ते सगळे जोडले, सगळं झालं. ते भगवंताची स्तुती करणारे, भगवंताला आवाहन करणारे, भगवंताला क्षेमकुशल सगळ्यांचं करा अशा प्रकारची विनंती करणारे सगळे मंत्र तिथे आले. आता या मंत्राचं करायचं काय, मंत्र तर आले आम्हाला मिळाले, आता या मंत्राचं उच्चारण कसं करायचं आहे, त्याचा विधी कसा असला पाहिजे, होम हवन करायचं तर यज्ञकुंड कसं असलं पाहिजे, काही अर्घ्य द्यायचे तर कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर्पण करायचे तर सव्य करायचं आहे का अपसव्य करायचं आहे, हे सगळं जे शास्त्र आहे कर्माचं त्या मंत्रांचा प्रयोग करायचा आहे. आता ते जे काही मंत्र आमच्या हाताशी लागले त्या मंत्रांचा प्रयोग कसा केला पाहिजे म्हणजे ते मंत्र काम करतील, ते आलं ब्राह्मण्यामध्ये. मग ब्राह्मण्यामध्ये प्रत्येक मंत्र घेतला आणि त्या मंत्राचा विधी कसा आहे, मग कोणत्या विधीला कोणत्या प्रकारची पानं आणायची, फुलं आणायची, कोणत्या प्रकारच्या समिधा आणायच्या, कोणत्या प्रकारचं तूप आणायचं, हे सगळं ठरवणं आणि त्याला कोणते मंत्र म्हणून ते सगळं प्रयोग सिद्ध करायचा आहे, हे सगळं ब्राह्मण्यामध्ये केलं गेलं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं ते सांगितलं, दुसऱ्यांदा कसं करायचं ते त्या ठिकाणी सांगितलं. हे झालं ब्राह्मण्य. ब्राह्मण्यानंतर आरण्यकाचा येतो की झालं तिथे सांगितलं असं करायला पाहिजे, इथे हे करण्याची प्रक्रिया पण दिलेली आहे, पण याचं फलित काय आहे, हे सगळं केल्यानंतर याचा लाभ काय होणार आहे, ह्याच्यात चुकलं तर काय करायचं आहे, याच्यात कुणी काय करायचं आहे, कुणाची जबाबदारी काय आहे, कुणी कुठल्या जबाबदारीने काम केलं पाहिजे, हे सगळी जी चर्चा व्हायला पाहिजे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे अति झालं, हे थोडं छोटं करा, हे सव्य अपसव्य करताना दरवेळेला उसण भरायची वेळ यायला लागली, याला काही कमी करता येईल का, अशा प्रकारचे जे काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होतात, त्याच्या खऱ्याखोट्याबद्दल जी काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात, त्या संभ्रमाचं निरसन म्हणजे आरण्यक आहे. अरण्यामध्ये ऋषी बसले जाऊन, ही संहिता पण घेऊन बसले, मंत्रसंहिता सगळी जी होती ती घेऊन बसले, त्याच्याबरोबर ब्राह्मण्य म्हणजे त्या मंत्राच्या प्रयोगाची सगळी सविस्तर माहिती बरोबर घेऊन बसले आणि लोकांना विचारलं की आता सांगा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, हे बरोबर वाटतं तुम्हाला, काही अडचण येते तुम्हाला अनुभव येतोय, तुम्हाला लाभ होतोय, नाहीतर सांगा आपण याच्यावरती चर्चा करू. काही वादविवाद झाले, काही चर्चा झाल्या, खंडन मंडन झालं, काही त्याच्यामध्ये जोडल्या गेल्या नव्याने की नाही हे असं नाही असं करायला पाहिजे, ते सगळं अरण्यामध्ये बसून ऋषींनी ते केलं. अरण्यात बसून ऋषींनी काय केलं याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो मी, की जेव्हा रामांचा काय म्हणता येईल राज्याभिषेक होणार होता त्याच्यापूर्वी रामरायांनी उद्यापासून कसं वागलं पाहिजे याची संहिता तिथेच ठरलेली आहे, अरण्यकामध्येच ठरलेली आहे, सगळा विषय आलेला आहे, अरण्यकामध्ये चर्चा झालेली आहे. वशिष्ठ मुनींनी समोर बसून त्या ठिकाणी श्रीरामाला सांगितलं की तुम्ही उद्यापासून चाललायत, हे बघा हे काय म्हणलं आहे, मंत्रसंहितेमध्ये काय म्हणलं आहे, ब्राह्मण्यामध्ये काय म्हणलेलं आहे, त्याच्यावरती बघा तुमचा रोल काय आहे, तुम्हाला काय केलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्यांना सगळं सांगितलं. आणि ती राज्यारोहणानंतरची एक संहिता त्या रामाच्या हातामध्ये त्या ठिकाणी वशिष्ठांनी दिली. ते जे देण्याचं काम आहे ते अरण्यकाच्या माध्यमातून झालेलं आहे. आता काय झालं याच्यामध्ये 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट आपण बघितली की मंत्र सगळे आले त्याच्यामध्ये, संहितेमध्ये मंत्र म्हणजे श्रुती आल्या, त्या श्रुतींचा उपयोग करण्याचं प्रयोग करण्याची पद्धती ब्राह्मण्यामध्ये आली. या दोन्हीबद्दलचे समाजामधले संभ्रम, समाजामधले प्रश्न, समाजामधले काय काय असेल अजून त्यांच्या मनामध्ये ते सगळं जे मिटवायचं आहे ते मिटवण्याचं अरण्यक पण होऊन गेलं. मग आता हे सगळं झाल्यानंतर उपनिषद त्या ठिकाणी आले. उपनिषद काय आहे तर ब्राह्मण्य, अरण्य आणि मंत्र याच्यामध्ये तत्त्वज्ञान पर जे जे काही आलेलं आहे ते पुन्हा वेगळं केलं गेलं. म्हणजे पहिल्यांदा मंत्र आले ते 10 मंत्रातले 2 मंत्र तत्त्वज्ञानाचे, चला बाजूला काढा. ब्राह्मण्यामध्ये ह्या 4 गोष्टी तत्त्वज्ञानाच्या आहेत, त्याही बाजूला काढा. अरण्यकामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हे 10 जे काही चर्चेचे विषय आहेत हे तत्त्वज्ञानाचे विषय आहेत. म्हणजे 10, 4 आणि 2 असे 10, 6, 16 आणि 2 18 बाजूला काढले आणि त्याला उपनिषद म्हणल्या गेले. उपनिषद केवळ आणि केवळ तत्त्वज्ञानाची चर्चा करणारं ते उपनिषद आहे. आता हा एक सोर्स झाला त्याचा,
उपनिषद कसे तयार झाले हा सोर्स झाला की अरण्यकामध्ये, ब्राह्मण्यामध्ये आणि मंत्रसंहितेमध्ये जे जे म्हणून तत्त्वज्ञानविषयक चिंतन केलं गेलं, त्या चिंतनाला जे श्रुत वाटावं अशा पद्धतीने शब्दबद्ध केलं गेलं, त्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून उपनिषदाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. पण हेच केवळ उपनिषदात आहे असं नाही आहे. ज्या साधूमुनींनी, ऋषीमुनींनी ही सगळी तपसाधना केली, हे सगळं काम केलं, ते स्वतः समाधी पण लावत होते. आणि त्यांच्या दोन प्रकारच्या समाधी होत्या, एक दृश्यानु होती आणि एक शब्दानु होती. दृश्यानुसमाधी आणि शब्दानुसमाधी दोन प्रकारच्या समाधी ते लावायचे. दृश्यानुसमाधीमध्ये परमेश्वराच्या सामर्थ्यांनी त्यांना काही दृश्य दिसायचे आणि त्या दृश्यांना ते त्या ठिकाणी आपल्या भाषेत कॅप्चर करायचे आणि त्याला पुन्हा शब्दबद्ध करायचे. विश्वामित्रांनी जेव्हा दृश्यानुसमाधी लावली तेव्हा त्यांच्यासमोर आमचा गायत्री मंत्र 24 अक्षरांचा असा एक एक चित्र म्हणून पुढे पुढे येत गेला. तस्य वितुर वरण्यम भर्गो देवस्य असा येत गेला आणि जसा चित्रपट चालावा तसा तो पुन्हा 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 चालत गेला. ते त्यांनी बघितलं चित्र आणि ते उतरून घेतलं आणि तो गायत्री मंत्र आमच्या हातामध्ये दिला, दृश्यानुसमाधी. आणि मग दृश्यानुसमाधीमध्ये जे साक्षात्कार संतांना झाले ते सगळे साक्षात्कार आणि त्याचं जे वर्णन आहे, त्याचा अनुभवसिद्ध वर्णन आहे, त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेला आहे, ते पण त्यांनी उपनिषदामध्ये जोडलं की नाही हे भगवंतांनी दिलेलं आहे, हे आपण जोडलं पाहिजे. शब्दानुवित जी समाधी होती त्या समाधीमध्ये काय केलं त्यांनी, त्यांच्या कानावरती शब्द आले. समाधीमध्ये बसल्यानंतर समाधी अवस्थेमध्ये त्यांच्या कानावरती काही शब्द आले, त्या शब्दांना पण त्यांनी जोडलं आणि त्या शब्दांच्या हाताने पण काही रचना केल्या, काही मंत्र श्लोक त्या ठिकाणी तयार केले आणि त्या सगळ्यांना त्यांनी पुन्हा आपल्या त्या उपनिषदांच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलं. म्हणजे आता बघितलं तर मंत्रसंहितेतले तत्त्वज्ञानपर मंत्र, ब्राह्मण्यामधले तत्त्वज्ञानपर क्रिया आणि कर्म आणि आरण्यकामधली चर्चा तत्त्वज्ञानपर, ही तीन एका ठिकाणी आणले आणि त्याच्या जोडीला श्रुत म्हणजे ते शब्दपर आणि जे काही चित्ररूप अशा प्रकारचं जे काही दर्शन त्यांना भगवंतांनी दिलं, त्या दर्शनामधून त्यांनी जे काही समजून घेतलं, अनुभव घेतला, त्या अनुभवाला पुन्हा मंत्ररूपाने मांडलं आणि त्याचे मिळून ते उपनिषद तयार झाले. त्याला आपण उपनिषद अशा प्रकारचं म्हणतो. आता काय आहे उपनिषद ग्रंथामध्ये, ही सत्य समजावून सांगण्याची सोपी प्रक्रिया आहे. काय सत्य आहे जगामध्ये, आम्ही साध्या साध्या सत्यासाठी पण वेळ घालवतो. काल एखाद्या ठिकाणी डबा ठेवला होता, आज तो दिसत नाही, मग त्याच्यावरनं आमच्याकडे सत्याचं काय ते परामर्श घेतला जातो. कुणीतरी म्हणतं नसेल ठेवला, नाही मी ठेवलाच होतो, मग खरं काय ते एकदा शोधूच द्या. अशा बारीक सारीक गोष्टींमधलं सत्य आम्ही घरामधलं शोधत राहतो. इथे त्या सत्याची चिंता नाही आहे. या विश्वनिर्मितीच्या मागचं सत्य काय आहे त्याची चिंता जी आहे, ती सगळी चिंता अत्यंत सुलभ पद्धतीने या उपनिषदांनी केलेली आहे. मग आता ही निरस चर्चा होऊन जाईल. या चर्चेमध्ये काही तसा अर्थ राहणार नाही. लोक उठतील, बसतील. आता माझ्याही प्रवचनात किती बसतील आणि पुढच्या प्रवचनाला किती येतील सांगता येत नाही, कारण उपनिषदाचा विषयच गुह्य आहे, गूढ विषय. आज तर आपण उपनिषद बघणार पण नाही आहे. जेव्हा उपनिषद बघायला जाऊ त्यावेळेला त्याच्या मंत्रावर आणि श्लोका श्रुतीवरच जर आपण बोलत गेलो तर कदाचित लोकांना कंटाळा पण येईल. त्यानंतर लोकांच्या आकलन क्षमतेचं पण एक क्षमता आहे. मग लोकांना नुसतं तत्त्वज्ञानच सांगितलं गेलं तर लक्षात येणार नाही आहे. मग काय करायचं आहे, मग उपनिषदामध्ये या सगळ्या ऋषीमुनींनी आणखी एक गोष्ट घुसडली, घालवली, त्याच्यामध्ये टाकली. त्याच्यामध्ये दृष्टांत, कथा आणि रूपक या तीन गोष्टी त्याच्यामध्ये जोडून दिल्या की चला आता हे सगळं शिकवायचं आहे ना आपल्याला, पण हे सोप्या पद्धतीने शिकवायचं आहे, लोकांना समजेल असं शिकवायचं आहे. मग काय करा, चांगले दृष्टांत द्या, लोकांना पटेल असे. लोकांना चांगल्या कथा समजावून सांगा, पटतील अशा. लोकांना काहीतरी रूपक त्या ठिकाणी निर्माण करा आणि मग त्या रूपकाच्या माध्यमातून लोकांना समजवा. काही लोकांना त्या पद्धतीने समजतं, काही लोकांना तत्त्वज्ञान समजतं, काहींना कथा आवडते. अशा पद्धतीचा विचार करून या सगळ्या श्रुतींच्या जोडीला दृष्टांत, कथा आणि रूपक यांचं खूप चांगलं मिश्रण त्या उपनिषदामध्ये केलेलं आहे. सत्यकाम जाबाला आहे, उपकौशल्य आहे, अनेक प्रकारच्या कथा त्या ठिकाणी आल्या. एक कथा तुम्हाला सांगतो की उपनिषदाची समजावून सांगण्यामध्ये कथेचा वापर करण्याची पद्धती कशी आहे. माणसाचा जीव जो जन्माला आलेला आहे त्याचं परम कर्तव्य हे भगवंतामध्ये मिसळून जाणं आहे. आपण जिथून आलो तिथे आपल्याला जायचं आहे. आपण कुठून आलो तर आपण तिथून आलो, परमेश्वरापासून आलो. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातना आपण म्हणतो. तो त्या ठिकाणी साध्या भाषेत म्हणतो, एकलेनं कंठवे म्हणून या निर्माण केली 14 भुवने. मला करमत नव्हतं, मी 14 भुवने निर्माण केली, म्हणजे हे बीच आहे असं तो म्हणतो. अंशरूपाने आम्ही भगवंत आहोत, मग आम्हाला आता तिथेच गेलं पाहिजे. मग तिथे जाणं जर आमचं प्रधान कर्तव्य असेल तर त्या कर्तव्यामध्ये आम्हाला काही आचरण पण सांगितलेलं असतं. मी ब्राह्मण आहे, माझी मुंज झाली आहे, मग माझी मुंज झाली तर संध्याकर्म माझं आचरण आहे, मी संध्या केली पाहिजे.
मग त्रिकाल केली पाहिजे, नाहीतर दोनदा केली पाहिजे, नाहीतर एकदा केली पाहिजे, पण मी संध्या केली पाहिजे, माझं आचरण आहे. मला वडील होते, आता वडील नाहीत, मी वडिलांचा श्राद्धविधी केला पाहिजे. माझ्या घरामध्ये पितरांना रोज तर्पण मी केलं पाहिजे. माझ्याकडे पितर आहेत, म्हणजे प्रत्येकाकडेच आहेत, आजोबा पंजोबा आणि आणखी अन्य प्रकारचे पितर जे आहेत आपले, त्यांना आपण रोज तर्पण दिलं पाहिजे. त्यांना पाणी पाजल्याशिवाय आपण पाणी प्यायचं नाही. हा माझा धर्म झाला. कशासाठी धर्म झाला? या धर्माच्या आधारे मला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ही प्रक्रिया आहे, असं आता लक्षात घ्या. गोष्ट साधी आहे, पण हे सगळं लक्षात घेतलं तर तुम्हाला समजेल की उपनिषद कशा पद्धतीने समजावून सांगतायत. मग आता जयंत देशपांडेचा धर्म झाला संध्या करणे, श्राद्धविधी करणे, तर्पण करणे, जप करणे, सत्य बोलले, अजून काय 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 सगळ्या त्याचा धर्म घालून दिलेला आहे. हे काय दिले? ही माझी साधनं झाली. या साधनाच्या साह्याने मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. असंच एका ऋषीला घालून दिलं सगळं, की बाबा रे, आता तुम्हाला ऋषी आहेत तुम्ही, आता तुम्हाला भगवंत स्वरूप व्हायचं आहे, आणि ही तुमची आचारसंहिता झाली. त्या आचारसंहितेमध्ये एक आचार टाकून दिला त्यांना, की तुम्हाला मांसभक्षण करता येणार नाही. तुम्ही ऋषी आहात, तुम्हाला भगवंत स्वरूप व्हायचं आहे, आणि तुम्हाला मांसभक्षण निषिद्ध आहे. वर्षानुवर्ष ऋषी जंगलामध्ये फिरत राहिले, मांसभक्षण केलं नाही, काही नाही, आपली साधना करत राहिले, भगवंताचा धावा करत राहिले. बऱ्यापैकी जवळ पोहोचले होते, म्हणजे दृष्टिक्षेपात येईल असे भगवंत त्यांच्यासमोर त्यांना दिसत होते, की झाला आता एक 50-50 वर्षाच्या साधनेनंतर त्यांच्या दृष्टीने ते फार जवळचं झालं. आता आपण भगवंतापर्यंत पोहोचणार. आणि त्याच काळामध्ये जंगलात अशी काही विपरीत परिस्थिती घडली, की ज्या फलाहारावरती त्या ऋषींचं जगणं होतं, ती सगळी फलं संपुष्टात आली. एकही फळ नाही त्या जंगलामध्ये की खाता येईल म्हणून. त्यांनी हिरवी पानं खायला सुरुवात केली, ती हिरवी पानं वाळून गेली, आणि ते पानं खाण्याचा पण सोर्स त्यांचा संपून गेला. अगदी छीन झाले, मरतुकडे झाले, ते अत्यंत मरतुकडे ऋषी झाले. आणि मग विचार केला, आता काय करायचं? आता एवढा प्रवास झाला, म्हणजे थोडं तर आपलं राहिलेलं आहे, पण आपल्याला अन्नच मिळत नाही, आणि अन्न मिळालं नाही तर आपण जगणार नाही. शेवटी हा धर्म तर सुटत नाही, शरीर धर्म. आणि आपला जर मृत्यू झाला तर मग हा प्रवास पुन्हा आपल्याला करावा लागेल. काय करायचं अशा विचारात असताना एक गुराखी त्यांच्या समोरून आला. त्या ऋषींच्या उपनिषदातली कथा आहे. गुराखी समोर आल्यानंतर त्या गुराखीला ऋषींनी बोलवलं. तो गुराखी ऋषींना बऱ्याच वर्षापासून पाहत होता. आला, नमस्कार केला. ऋषी महाराज म्हणाला, काय चाललंय काय नाही? म्हणजे काय चाललं काय नाही बाकी बोल म्हणले. नंतर तुझ्या डब्यात काय ते मला खायला द्या. तो म्हणला, महाराज मी काल मासे पकडून नेले होते आणि आज मासे बनवून आणले. तुम्ही ऋषी आहात, तुम्हाला मासे तर काही खाता येत नाही, त्यामुळे तुम्हाला मी माझं अन्न देऊन पाप करू शकत नाही म्हणाला. बाकी काही असेल तर सांगा, मी गावात जातो अजून कुठून तरी आणतो. ते म्हणले, नाही याच्यानंतरच्या 10 मिनिटानंतर मी जिवंत राहील की सांगता येत नाही म्हणाले. मला इतकी माझी क्षीण तब्येत झालेली आहे, म्हणून मी तुझ्याकडे अन्न मागितलं. तो म्हणला, नाही, मासे देणं काही माझ्या तत्वात बसत नाही म्हणाला. तुम्हाला जसा धर्म आहे तसा मलाही धर्म आहे. इतक्या सच्शील माणसाला मी मासे खाऊ घालणं चूक आहे. ऋषी म्हणाले, माझी आज्ञा आहे, दे मला मासे. ऋषींनी मासे घेतले आणि यथेच्छ ते जे काही पाहिजे होतं त्याला उदरभरण करायला ते मासे ऋषींनी खाऊन घेतले. आता मासे खाल्ल्यानंतर तरतरी आली. काय ते 8-10 दिवसाचं त्याचं भागलं त्या ऋषीचं सगळं. 8-10 दिवसाचं भागलं, काही कुठली अडचण नाही, भूक लागलेली नाही, काही नाही. पुन्हा जंगलामध्ये ऋषींचा विहार सुरू झाला आणि 8-10 दिवसानंतर तो गुराखी पुन्हा समोर आला ऋषींच्या. नमस्कार ऋषी महाराज म्हणला, कसे होते मासे? सगळे त्यांनी चौकशी केली आणि ऋषींना म्हणला की त्या दिवशी घाईघाईमध्ये ते मसाले बरोबर टाकलेले नव्हते, आज चांगले मसाले टाकून आणलेत म्हणाला, आज आपण पुन्हा खाऊयात. ऋषींनी हात जोडले, म्हणले मला नॉनव्हेज जमतच नाही, मी मासे खात नाही. तो म्हणला, किती खोटं बोलताय तुम्ही? मागच्या आठवड्यामध्ये आपण एका पंक्तीमध्ये बसून खाल्लं, माझ्या डब्यात तर तुम्ही विचारलं पण नाही, ते उष्ट आहे का स्वच्छ आहे तेही विचारलं नाही. ते म्हणजे तो आपद्धर्म होता. ते जर नसतं खाल्लं तर मी जिवंत नसतो राहिलो आणि मला पुढचं कामच करता आलं नसतं. तो माझा आपद्धर्म होता. आत्ता तुझ्या माशाचा आणि माझ्या जगण्याचा तिळमात्र संबंध नाही, त्यामुळे मी माझा धर्म पाळणार. आपण धर्म कधी आणि कसा पाळायचा हे उपनिषद जेव्हा तत्त्वज्ञानाच्या रूपाने सांगतात तेव्हा अशा प्रकारच्या कथा ते त्या ठिकाणी देतात. असंख्य कथा आहेत. आपण कथेच्याच साह्याने सगळे उपनिषद बघणार आहोत. ते समजायला पण सोपं जातं. पण ही आपद्धर्म नावाची अत्यंत प्रसिद्ध अशी कथा उपनिषदामध्ये आलेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अट्टास असतो, काही झालं सलाईन लावलं तरी चालेल पण उपास मोडणार नाही. आपद्धर्म सांगतो सलाईन लावेपर्यंत वाट बघू नका, खाऊन घ्या, काही होत नाही. तुम्हाला मुख्य काय आहे? तुमचं साध्य साधन भाव त्याला म्हणतात. तुमचं साध्य काय आहे? तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे? ही साधनं आहेत सगळी. उपास तापास करणं, व्रतवैकल्य करणं, ही सगळी साधनं आहेत. ती शरीराला झेपतात तोपर्यंतच केली पाहिजे. शरीर असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. शरीराला टिकवणं महत्त्वाचं आहे. हे अशा पद्धतीने उपनिषदाच्या माध्यमातून त्यांनी सगळं मांडलेलं आहे. आता आमच्या सनातन परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडले. अद्वैत सिद्धांत आहे, द्वैत सिद्धांत आहे, आणखी बाकीचे सिद्धांत आहेत. याच्यामधल्या कुठल्या सिद्धांताचं पुरस्कार उपनिषद करतात
कोणता सिद्धांत आहे की ज्याचा पुरस्कार उपनिषदांनी केलेला आहे? तर सरळ सरळ ते अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. उपनिषदामध्ये असंख्य ठिकाणी तशा प्रकारची चर्चा झालेली आहे की माती आहे, मातीचा घट बनवला, मातीची सुरई बनवली, मातीचा दिवा बनवला, मातीचं आणखी काय घर बनवलं, मातीचं आणखी काय काय बनवलं, बैल बनवले, गाय बनवली, बैलगाडी बनवली, मातीच्या अन्य प्रकारच्या हजारो गोष्टी बनवल्या. एक लोखंड घेतलं, सुरी पण बनवली, खिडक्या पण बनवल्या, अजून काय काय बनवलं. सोनं घेतलं, अन्य प्रकारचे अलंकार त्याच्यामधनं बनवले, हजारो प्रकारचे. पण हे जेव्हा अलंकार जेव्हा आपण शेवटच्या रूपामध्ये घेऊन जायला जातो, ते वितळवतो, तेव्हा त्याचं सोनंच होतं. लोखंडाच्या सगळ्या अवजारांना एकत्र करून त्याचं शेवटचं रूप शोधायचा प्रयत्न केला, त्याच्या चाचण्या केल्या, त्याला तप्त केलं, त्याला गाळून बघितलं, तर पुन्हा ते लोखंडच होणार. मातीचं तुम्ही काय घट केले, पट केले, अजून काय केलं, त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं की त्याचं मातीमध्येच रूपांतर होणार आहे. तशाच पद्धतीने जगामधल्या यच्च यावत दिसणाऱ्या गोष्टी ह्या ईश्वरापासून निर्मित आहेत, त्यामुळे त्या ईश्वरच आहेत. आणि म्हणून अद्वैत आहे. ईश्वर आणि त्याच्या व्यतिरिक्त जगात काहीच नाही, म्हणून अद्वैत आहे. आणि म्हणून त्या अद्वैताची मांडणी या उपनिषदांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये इतर मतांचा पण आदर केलेला आहे. उपनिषदामध्ये असं नाही की अद्वैत म्हणजे मग बाकीच्यांना सगळ्यांना बाजूला नाही, तुम्ही येऊ शकत नाहीत. आमची सगळी दरवाजे खुले आहेत, आमच्या सगळ्या खिडक्या खुल्या आहेत, वेगवेगळे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत. परंतु उपनिषदांनी कुणाचा पुरस्कार केला असं जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा आमच्या लक्षात येतं की केवळ अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार उपनिषदांनी केलेला आहे आणि तेच त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जसं आपण आता तिन्ही उदाहरणं त्या ठिकाणी बघितले की सोन्याचे हजारो अलंकार केले तरी अंतिमतः त्याला गाळल्यानंतर त्याचं सोनंच होणार. मातीच्या हजारो वस्तू बनवल्या, त्या सगळ्या वस्तू जेव्हा फुटतील, तुटतील, कुजतील, त्यावेळेला पुन्हा त्याचं मातीमध्येच रूपांतर होणार आहे. त्याच पद्धतीने लोखंडाची कितीही अवजारं बनवले तरी अंतिमतः ते लोखंडच होणार आहे, लोहच होणार आहे. अशा पद्धतीने या जगामध्ये जे जे काही म्हणून तुम्हाला ईश्वर सोडून दिसायला लागलेलं आहे, ते ईश्वराचंच असं नटवलेलं रूप आहे. ते जेव्हा संपेल, नष्ट होईल, हे नाशिवंत आहे सगळं. ते नाशिवंत असल्यामुळे ते संपणार. ते संपल्यानंतर कुठे मिळायला लागलेलं आहे? म्हणून आम्ही म्हणतो की हा देह आणिला पाचाचा उसना, आप तेज वायूची सगळी संकल्पना त्या ठिकाणी मांडतो. आमचं शरीर कसं तयार झालं आम्ही तेही सांगतो त्या तत्त्वज्ञानामधनं. याचा अर्थ काय आहे की एकच ईश्वर आहे आणि त्या ईश्वराचे हे विविध रूपं आहेत, यांना अंततो तिथेच जायचं आहे. म्हणून अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार उपनिषदांनी सगळ्याच्या सगळ्या उपनिषदांनी केलेला आहे. आता ही उपनिषदं किती आहेत? 256 उपनिषद आहेत सगळे मिळून. आता हे सगळे उपलब्ध नाही आहेत. आत्ता कोणी जर बघितलं असेल, मला पण आनंद वाटला, तुम्ही पण बघा. एक 10-15 दिवसापूर्वी एक डॉक्युमेंटरी बघत होतो. आपल्याकडे नालंदा नावाचं विद्यापीठ होतं. 10,000 विद्यार्थी आणि 1600 शिक्षक त्या ठिकाणी सगळा तो अभ्यास करत होते. बौद्ध धर्माचं सगळं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी शिकवल्या जात होतं नालंदामध्ये. त्या खिलजीने तिच्यावरती आक्रमण केलं. 3 वर्षापर्यंत ते नालंदा विद्यापीठ जळत होतं. त्याच्यामध्ये अनेक संहिता होत्या, ताम्रपत्रावरती, भुर्जपत्रावरती सगळं ग्रंथ लिहिलेले होते, ते सगळे जळत होते 3 वर्षांपर्यंत. त्यातली आनंदाची गोष्ट म्हणजे ती डॉक्युमेंटरी बघितल्यावर लक्षात आलं की ते सगळं गतवैभव आता पुन्हा प्राप्त झालेलं आहे. तिथूनच 17 किलोमीटर अंतरावरती तशीच एक नवी नालंदा युनिव्हर्सिटी आता आपण त्या ठिकाणी स्थापन केली, नव्या रूपात, नव्या शैलीला साजेशी, नव्या गरजांना साजेशी, परंतु त्याची स्मृती आपण जागवलेली आहे. अशा प्रकारच्या विद्यापीठामध्ये आणि अभ्यास केंद्रामध्ये त्या काळामध्ये हे सगळे उपनिषद त्या ठिकाणी होते. कालांतराने एक एक त्याचा तो कमी होत गेला आणि मग ती संख्या कमी होत गेली. आता ही सगळी आपल्याकडे उपलब्ध नाही. मग आमच्या तत्त्वज्ञांनी काय केलं, ऋषीमुनींनी काय केलं की या 256मध्ये जेवढे हाती लागले तेवढे एकत्र केले. एकत्र केल्यानंतर काय केलं असेल त्यांनी, तर त्यातले महत्त्वाचे बाजूला काढले की कोणते महत्त्वाचे ज्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. देवाचा शोध घ्यायचा आहे ना, सत्याचा शोध घ्यायचा आहे. सत्याचा शोध घेण्याला याच्यातल्या कुठल्या बॅटरीज कामी येतील, आपल्याला कुठला प्रकाश आपल्या कामी येऊ शकेल, अशी त्यांनी 10 उपनिषदं निवडली. ईशावास्योपनिषद आपण ऐकलं असेल, मांडूक्य उपनिषद ऐकलं असेल, केनोपनिषद आहे, कठोपनिषद आहे. अशा प्रकारची 10 उपनिषदं त्यांनी निवडली आणि सांगितलं की ही 10 उपनिषद आहेत. या 10 उपनिषदांनी जवळपास सगळी चर्चा केली जी 256नी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता दुःख नाही करायची गरज की आमची काही उपनिषदं आमच्या हातून गेली. हे सगळं तत्त्वज्ञान ह्या 10 उपनिषदामध्ये आलेलं आहे. पण ही 10च महत्त्वाची आहेत का? नाही. शंकराचार्यांनी एकंदर 18 उपनिषदांचा उल्लेख केलेला आहे. उल्लेख म्हणजे संदर्भ दिलेला आहे. मग त्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये दिला असेल, भगवद्गीतेवरच्या भाष्यामध्ये दिला असेल, उपनिषदावरचं चिंतन मांडताना दिलं असेल. 18 उपनिषदांचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे त्याला अष्टादशी पण म्हणतात. त्या अष्टादशीवरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे की 18 उपनिषद आहे. काही लोकांनी 14 उपनिषदांना प्रमुख उपनिषद बनलेला आहे.
म्हणजे 10, 14 आणि 18 अशा पद्धतीने 18च्या पुढचा आकडा मात्र आपल्याकडे आता जवळपास नाही असं आपल्याला म्हणता येतं. 18 उपनिषदांचा आकडा आहे आणि त्या उपनिषदांमध्ये ही सगळी चर्चा केलेली आहे. उपनिषद कुठून आले आपल्या लक्षात राहू द्यात. पहिल्यांदाच मी सांगितलं की मंत्रसंहितेमध्ये, आरण्यकामध्ये, ब्राह्मण्यामध्ये जे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आले आणि दृष्टीला जे दिसलं ऋषींना, कानावरती जे शब्द आले देववाणीमधनं, त्याला एकत्र करून जे तत्त्वज्ञानविषयक श्रुतींची रचना झाली ती उपनिषद आहे. अशी 256. त्याच्यामधली महत्त्वाची 18, त्याच्यामधली ज्ञात 14, त्याच्यामध्ये आत्ता अभ्यास केल्या जात असलेली 10 उपनिषदं आपण या ठिकाणी बघतो. आता का उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे? वेदांचा उद्देशच मुळात काय आहे? लोकांना भगवंत आणि त्याच्यामागचं सत्य समजावून सांगणे हा वेदांचा उद्देश आहे. जी काही वेद निर्मिती झाली मूळ सत्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि मग सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून देवाला आवाहन करायचं आहे, त्याला प्रार्थना करायची आहे, त्याला अर्जव करायचा आहे. मंत्रांमधनं केलं आहे आपण. नुसते मंत्रच नाही, ते मंत्र याच्यासाठी दिले की त्याची विधी करा आणि ते होम आवाहन पण त्या ठिकाणी करा. तेही आपण केलं. लोकांच्या शंकांचंही निरसन केलं. एक आचारसंहिता लोकांना घालून दिली. त्याच्यातलं तत्त्वज्ञान पण आम्ही बाजूला केलं. मग आत्ता काय आम्हाला करायचं आहे? आता त्याच्या आधाराने भगवंताचा शोध घ्यायचा आहे. ती शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण वेदांत म्हणतो. आता आणखी एक नवीन शब्द आला. वेद गेले, उपनिषद गेले, आता वेदांत बघायचा आहे. वेदांत म्हणजे काय आहे? वेदाच्या अंतिम सत्य काय आहे? वेदाच्या शेवटी आलेला भाग म्हणून नाही, तो वेदाच्या शेवटचाच भाग आहे. उपनिषद वेदांताचा भाग आहे, शेवटी आलेला नाही. वेदाचं अंतिम सत्य जिथे सांगितलं जातं त्याला आपण वेदांत म्हणतो. दुर्दैवाने काय झालं अलीकडच्या काळामध्ये, आम्ही वारकरी लोक भक्तिमार्गी ज्ञानदेव तुकोबांना मानणारे वेदांतामध्ये काही खरं नाही आहे, ते वेदांताची चर्चा आम्हाला नको आहे, अशा प्रकारची भावना आमची झाली. आणि वेदांती जे लोक होते त्यांची भावना झाली यांना काय ते टाळ कुटत बसतात, दुसरं यांना काय. आणि मग भक्तिमार्गाचे लोक आणि वेदांताचे लोक आपापल्या दोघांच्या 2 वाटांनी जायला लागले. मुळामध्ये हे दोन्ही मार्ग एकत्र आणता येतात याचं भान विसरलेला तो सगळा कालावधी आहे. ज्ञान झाल्याशिवाय कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे? भक्ती सगळं ठीक आहे, तो किती लोकांच्या पायातले काटे काढेल, किती लोकांच्या गौऱ्या थापून देईल, किती लोकांचं दळण दळेल. तुमचं तुम्हालाही करता आलं पाहिजे ना. ते ज्ञान तुमच्याजवळ असलं पाहिजे. असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येते की वेदांताला पण टाळून जमत नाही. वेदांत पण आपण समजावून घेतला पाहिजे. आणि मग वेदांत समजावून घ्यायचा तर कसा समजावून घ्यायचा? मग वेदांत समजावून घेण्यासाठी प्रस्थानत्रयी आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण तुकोबांच्या वेळेला बघितलं की गाथा, एकनाथी, भागवत आणि ज्ञानेश्वरी ही प्रस्थानत्रयी. तुम्हाला वारकरी व्हायचं आहे, वारकरी समाज समजून घ्यायचा आहे, संप्रदाय समजून घ्यायचा, तर हे 3 ग्रंथ तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तसं तुम्हाला वेदांत समजून घ्यायचा आहे, सनातन धर्म समजून घ्यायचा आहे, काय म्हणता येईल, वैदिक धर्माचं तुम्हाला आकलन पूर्ण करायचं आहे, तुम्हाला वेदांत शिकला पाहिजे. आणि वेदांतामध्ये प्रस्थानत्रयी आहे. 3 प्रकारच्या ग्रंथांचं अध्ययन तुम्हाला केलं पाहिजे. कुठले ग्रंथ आहे? पुन्हा पहिला उपनिषद आहे. तुम्हाला उपनिषद समजले पाहिजे, उपनिषदाचा भाव तुम्हाला कळाला पाहिजे, उपनिषदाचं भाष्य तुम्हाला उमगलं पाहिजे, उपनिषदाचं सार तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ब्रह्मसूत्र तुम्हाला आलं पाहिजे. ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची पण आपण चर्चा आजच करणार आहोत, म्हणजे हा विषय सगळा संपेल. ब्रह्मसूत्र तुम्हाला आले पाहिजे, ते समजलं पाहिजे. आणि तिसरं, भगवद्गीता तुम्हाला कळाली पाहिजे. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही प्रिलिमिनरी, ज्याला म्हणतो की एंट्री एक्झाम जी आहे, प्रवेश पात्रता जी आहे, ती प्रवेश पात्रता तुम्हाला वेदांताची मिळेल. तुम्हाला उपनिषदाचं आकलन असलं पाहिजे, तुम्हाला ब्रह्मसूत्राची भाषा कळाली पाहिजे आणि तुम्हाला भगवद्गीतेचं सार पण आत्मसात झालं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला म्हणता येतं की आता आम्ही काय वेदांत समजून घेण्यासाठी तयार झालो आहोत. आता ते बघा तुम्ही, ते लावतात ना हबप, वेदांत केसरी, अजून काय काय लावतात लोक. आता त्यांना याच्यावरती तपासलं पाहिजे, काय आहे ते तपासून घेतलं पाहिजे. ब्रह्मसूत्र काय आहे आता बघू. उपनिषद बघितले आपण, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करायची गरज नाही. काय झालं, उपनिषदाच्या आधीचं अरण्य, त्याच्या आधीचं ब्राह्मण्य आणि त्याच्या आधीचं काय म्हणता येईल त्याला मंत्रसंहिता, याच्यावरती असंख्य ऋषींनी चिंतनं केली. त्या ऋषींच्या स्वतःच्या काही भूमिका होत्या आणि त्या अर्थाने त्याच्यावरती भाष्य पण केलं, ग्रंथनिर्मिती पण केली. आणि मग काय झालं की एखाद्या श्रुतीवरती 2-4 आचार्य बसलेत आणि त्यांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहे. आधार तोच आहे, विषय तोच आहे, चाललेच शेवटी तिथेच, पण प्रक्रियेमध्ये काहीतरी वेगळं काढून देत की नाही, हे नाही, असं गेलं पाहिजे. ते ब्राह्मण त्रास देतात बघा श्राद्धाच्या वेळेला, माझ्यासाठी सगळ्यात क्लिष्ट काम ते आहे. नाही, ते सव्य करा, नाही ते अपसव्य, आपण जे केलं त्याच्या विरुद्धच सांगतात ते, नाही तुमचं चुकलं आहे, असं करा. तशा प्रकारे त्या ऋषींनी त्या प्रक्रियांच्यामध्ये आपापल्या स्वतःच्या पद्धती त्याच्यामध्ये आणल्या. आणि मग वाचकाच्या लक्षात असं आलं,
वाचकाचा संभ्रम असा निर्माण झाला की मी याला हे म्हणू की ते म्हणू, आणि ते संज्ञा पातळीवरती होतं, व्याख्या करण्याच्या स्तरावरती होतं. मग ही व्याख्या खरी आहे का ती व्याख्या खरी आहे? मग आमच्या व्यासांनी पुन्हा मोठं काम केलं. अशा प्रकारे ज्या मंत्रांच्या संबंधी, ज्या श्रुतींच्या संबंधी अनेकविध अर्थाची शक्यता आहे, अनेकविध अर्थ ऋषींनी लावलेले आहेत, ते पुन्हा वेगळे काढले. काय 50, 100, 200, 500 असतील, त्यांना सगळ्यांना वेगळं काढलं आणि त्याच्यावरती आपला निर्वाणीचा शिक्का उमटवला की याचा अर्थ हाच आहे, दुसरा नाही. ते आहे ब्रह्मसूत्र. की जिथे जिथे म्हणून लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की रामानुजाचार्य असं म्हणतायत, वल्लभाचार्य तसं म्हणतायत, आद्यशंकराचार्य असं म्हणतायत, निंबकाचार्य असे म्हणतायत, मध्वाचार्य, हे 5च आचार्य आहेत आमचे मुख्य, जे उपनिषदाशी संबंधित आहेत. या 5 आचार्यांच्या सांगण्यामध्ये फरक यायला लागलेला आहे. ते द्वैतमतानी मांडायला लागलेत, हे केवळ द्वैत मांडायला लागलेत, ते अद्वैत मांडायला लागलेत, हे पूर्णद्वैत मांडायला लागलेत, आचार्य मायावाद पण सांगायला लागलेत. मग आता काय समजायचं आहे? हे जग खरं समजू का खोटं समजू? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, हे जग खोटं आहे तर मग कसं? मग कोणीतरी म्हणलं की नाही जग हे खरं आहे. असं नाही आहे की जग खोटं आहे, देव खरं आहे, पण देवाच्या बरोबर तर देवानीच निर्माण केलेलं खोटं कसं असेल असं कुणीतरी म्हणलं. मग वाचणाऱ्याच्या मनामध्ये, अनुसरण करणाऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की नेमकं काय खरं आहे. असं संभ्रम निर्माण करणाऱ्या श्रुतींना एकत्र करून व्यासांनी त्याच्यावरती ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ब्रह्मसूत्रा ग्रंथ सिद्ध केल्यानंतर आपल्या आवडत्या पुत्राकडे शुकाचार्याकडे दिला आणि सांगितलं की हे शुकाचार्य, आता हा ग्रंथ पुढे घेऊन जा. आणि आता ज्यांच्या मनामध्ये म्हणून संभ्रम असेल, येत्या काळामध्ये लाखो हजारो वर्षानंतर जो कोणी हे सगळं वाचेल उपनिषदाचं तत्त्वज्ञान आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की हे असं म्हणतायत आणि ते असं म्हणतायत, तर त्याचं रेडी रेकनर म्हणजे ब्रह्मसूत्र त्याच्या हातात देऊन टाक. त्याला जो संशय येतो तो संशय मी तिथे निरसन केलेला आहे. काय 50, 100 श्रुतींच्या संदर्भामधला, 200 श्रुतींच्या संदर्भामधला तो निरसन केला. ते ब्रह्मसूत्र आहे. त्या ब्रह्मसूत्राला समजून घेतल्याशिवाय वेदांत समजून घेता येत नाही. अशा प्रकारची भूमिका, ती प्रवेश परीक्षा पास होता येत नाही, अशा प्रकारची भूमिका त्या सगळ्या याच्यामध्ये मांडलेली आहे. म्हणजे पहिलं उपनिषद समजून घ्यायचे आहे, नंतर उपनिषदामध्ये जे संभ्रम निर्माण होतील त्याचं निरसन केलेला ग्रंथ ब्रह्मसूत्र समजून घ्यायचा आहे. आणि तिसरा ग्रंथ अर्थातच ज्याचं काय वर्णन करावं, आपण खूप लहान पडतो, ते भगवद्गीता आहे. भगवद्गीता श्रीकृष्णार्जुनाचा संवाद आहे. ब्रह्मसूत्र व्यासांचा आणि शुकाचार्यांचा संवाद आहे. आणि उपनिषद ऋषींचा आणि ऋषींच्या त्या आश्रमामधल्या शिष्यांचा संवाद. हे सगळं संवाद रूपाने पुढे गेलेलं आहे. हे कुणी दरवाजे बंद करून कागद पेन घेऊन रेकॉर्डर घेऊन माझ्यासारखं बोलायला लागलं आणि रेकॉर्ड केलेलं आहे, अजिबात नाही. चर्चा झाल्या, खंडन झालं, मंडन झालं, चिंतन झालं आणि त्याच्यामधनं हे सगळं सिद्ध होत गेलं. या संवाद रूपाने हे 3 जे ग्रंथ आहेत, उपनिषदं आमची सगळी, ब्रह्मसूत्र भाष्य आणि भगवद्गीता, या सगळ्यांच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर, त्याची भूमिका समजावून घेतल्यानंतर काय आहे भगवद्गीता, काय आहे उपनिषदांचं सार आहे. म्हणजे ती उपनिषदरूपी गाईचं दूध काढून त्यांनी ते आमच्या अर्जुनाला पाजलेलं आहे की हे अर्जुना, काय ते चांगला सुद्धा श्लोक आहे तो, की उपनिषदांचं सार सगळं त्यांनी काढलं भगवंतानी आणि ते उपनिषदांचं सार काढून त्याचं ते अर्जुनाला आपल्या मांडीवरती घेऊन थापटून त्याला ते उपनिषदाचं सार त्या ठिकाणी दुग्धरूपाने पाजलेलं आहे. म्हणजे हे जे काही आपण आत्ता चर्चा करतो त्या सगळ्यांचं सार म्हणजे भगवद्गीता आहे. ती भगवद्गीता समजून घ्या, ब्रह्मसूत्र समजून घ्या आणि उपनिषद समजून घ्या, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे शास्त्रामध्ये. आता उपनिषदामध्ये कोणते विषय आहेत, कोणत्या विषयावरती उपनिषदांनी चर्चा केली, एवढी आपण त्याचं गोडवा काय लागलो. काय विषय चर्चा केली उपनिषदांनी? पहिला विषय जीवाचा केला त्यांनी. जीव म्हणजे मी, तुम्ही, आपण सगळेजण जीव आहोत तिथे. हे जीव म्हणजे काय आहे या प्रश्नाचं उत्तर उपनिषदांनी शोधलेलं आहे. म्हणजे मी जयंत देशपांडे तुम्हाला ओळख सांगायला लागलो, देहरूपाने ओळख आहे, पण त्या देहरूपाच्या आतमध्ये काहीतरी आहे. प्राण गेल्यानंतर कोण जयंत देशपांडे? म्हणजे अगदी जवळचे लोक पण बॉडी आणली का असंच विचारतात दवाखान्यात, नाव घेतच नाहीत त्या माणसाचं. प्राण गेल्यानंतर बॉडी आणली का, नेली का, पोस्टमॉर्टम केलं का, काय अजून त्याचं फ्युनरल झालं का, हे ते सगळं त्याचं नावच घेत नाही कोणी. मग त्याचं जे आयुष्यभर त्याच्याबरोबर नाव चिकटलेलं आहे ते तर त्याचं राहिलं नाही. मग ते काय आहे, त्या जीवाचं स्वरूप काय आहे, त्या जीवाची लक्षणं काय आहे, त्या जीवाचे स्वभाव काय आहेत, त्या जीवाचं गंतव्यस्थान काय आहे, त्या जीवाच्या येण्याचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा उपनिषदांनी केलेली आहे. आता आपल्या 10 उपनिषदांच्या निमित्ताने आपण पण ती चर्चा करणार आहोत. त्या उपनिषदात विषय आला की आपण जीवाचं कारण पण शोधणार आहोत. दुसरा त्यांनी विचार केला जगत काय आहे. झालं, जयंत देशपांडे आहे, पण जयंत देशपांडेंच्या समोर तुम्ही पण बसलेला आहात, एवढे सगळे लोक. भिंत पण आहे, माईक सिस्टीम पण आहे, पाणी पण आहे, झाडं पण आहेत, फळं पण आहेत,
प्राणी पण आहेत. हे प्राणी म्हणजे काय आहे, हे जगत काय आहे, जीव काय आहे, दुसरा प्रश्न जगत काय आहे, तिसरा प्रश्न त्यांनी चिंतनामध्ये आणला या जीवाचा आणि जगताचा परस्पर संबंध काय आहे. म्हणजे मी जयंत देशपांडे म्हणून माझा माईकशी संबंध काय, माझा तुमच्याशी संबंध काय, माझा झाडांशी संबंध काय, माझा फुलांशी संबंध काय, माझा मंदिराशी संबंध, अन्य गोष्टींची या जगतामध्ये जे जे आहे त्याचा आणि माझा परस्पर संबंध काय आहे याची चर्चा उपनिषदांनी केलेली आहे. मग नंतर विचार केला, कशाचा केला, जगदीश्वराचा विचार केला. ईश्वर म्हणजे काय आहे, परमात्मा म्हणजे काय त्याचा पण विचार केला, त्याच्या स्वरूपाचं चिंतन केलं आणि त्याचं स्वरूप आपल्यासमोर उपनिषदांनी मांडलेलं आहे की हे म्हणजे परमेश्वर आहे असं उत्तर देण्याची क्षमता उपनिषदामध्ये आहे. त्यांनी ते उत्तर आपल्याला दिलं की परमेश्वर म्हणजे काय आहे, जीव काय आहे, जगत काय आहे, परमेश्वर काय आहे. आता हे सांगितलं, त्याच्याबरोबर ह्यांचा परस्पर अनुबंध सांगितला की तू जीवच बाबा तिथूनच आला आहेस, त्याच परमात्म्यापासून आला आहेस. हे जगत जे तुझ्या आजूबाजूला आहे त्या परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी सहाय्यभूत ठरणारं जगत आहे. इथे तुला दुःख मिळत असेल तर ते दुःख भगवंताकडे घेऊन जाईल, इथे तुला सुख मिळत असेल तर ते भगवंताकडे जाण्याची इच्छा निर्माण करेल, इथे तुझा छळ होत असेल तर तुला हे संसार नको वाटेल आणि तू भगवंताच्या मागे लागशील. हे जगत तुला सहाय्यकारीच आहे, याची तुझी दुश्मनी नाही आहे. ते सहाय्यकारी जगत जे आहे त्या सहाय्यकारी जगताच्या मदतीने तुला जिथून आलास तिथे जायचं म्हणजे भगवंतापर्यंत जायचं आहे. मग तिथपर्यंत जायचं तर त्याचा साधना मार्ग काय, त्याची चर्चा उपनिषदांनी केली. काय साधना केली पाहिजे. मग तुमच्या तब्येतीप्रमाणे, तुमच्या वयोमानाप्रमाणे, तुमच्या ज्ञानाप्रमाणे, तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साधना उपनिषदांनी सांगितल्या. म्हणजे कोणती साधना त्याच्यामध्ये चालू शकते. म्हणजे ते म्हणतात ना, वाल्मिकी ऋषींनी मरा 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 म्हणाले आणि असं काही म्हणले नाही, ते रामरामच म्हणले, तेवढे शहाणे होते ते. पण आम्ही कथेमध्ये सांगतो ते मरा मरा म्हणाले आणि त्यांना श्रीरामांचं दर्शन झालं. होऊ शकतं, होत नाही असं नाही, पण त्याला बोबडा असावं लागतं, लहान 2-4 वर्षाचं बाळ असावं लागतं, मग त्याला होतं. वाल्मिकींना कसं होईल ते नाही, सुरी चालवणारा एवढा खून पाडणारा माणूस, त्याला रामराम म्हणता येत होतं, रामराम म्हणूनच ते देवरूपाला प्राप्त झाले. पण मग साधना मार्ग कोणता, त्याला नारदांनी रामनामाचा जप दिला. कुणाला तरी माझ्यासारख्याला सांगितलं नाही तुम्ही हे फलाहार घेऊन 12 वर्ष तपश्चर्या करा, कुणाला सांगितलं तुम्ही मौन ठेवा 15 वर्षांचं, कुणाला सांगितलं तीर्थाटन करा, कुणाला सांगितलं स्वावलंबन, कुणाचा हात एक मदत घ्यायची नाही, तुमचं तुम्हाला जगायचं. हे साधना मार्ग आहे. या साधना मार्गाचं चिंतन उपनिषदांनी केलं. जीव काय, जगत काय, त्याचा परस्पर संबंध काय, ईश्वर काय, ईश्वरापर्यंत जायची तुमची जी काही गरज आहे ती गरज काय, आणि मग आता ईश्वरापर्यंत जायचं तर त्याचा साधना मार्ग काय, आणि मग एवढे कष्ट घेतल्यानंतर याचं फळ काय, मग ते मोक्ष. त्या मोक्षाचे त्या ठिकाणी चिंतन या सगळ्या उपनिषदांनी केले की मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे. चर्चा तर आम्ही सगळे करतो, एकदा सुटलो की बरं झालं असं आम्हाला वाटतं, पण ते सुटल्यानंतर पुढे काय, त्या सुटल्यानंतरच्या अवस्थेचं जे चिंतन आहे ते चिंतन त्या ठिकाणी वेदांनी केलेलं आहे की तिथे अत्यंत निर्विकल्प अशा प्रकारची अवस्था आहे, शाश्वत आनंद तिथे आहे, तिथे दुःखाचा लवलेश नाही, तिथे अपपर भाव नाही, तिथे मी मलाच विसरून गेलेलो आहे, मीच साक्षात परब्रह्मरूप झालेलो आहे, आणि मग माझ्या आजूबाजूला दिसते तेही मला परब्रह्मच दिसतं आहे, आणि आता मला कुठल्याच प्रकारची बाधा होऊ शकत नाही, कामक्रोधाची, लोभ मोह षड्रिपू काही नाही, माझ्या कुठलीच बाधा होत नाही. अशा प्रकारची जी अवस्था आहे ती मोक्षाची अवस्था, शाश्वत निरंतर सुखाची अवस्था. ती अवस्था काय आहे, या 5 गोष्टींचं चिंतन या ठिकाणी उपनिषदांनी केले. बघा, जगातले सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्यासाठी इथे बसल्यानंतर. बाहेर गेल्यानंतर मग रेशनचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आहेत. पण खरं जो जीव जन्माला आलेला आहे त्यांनी जर विचार केला मी का जन्माला आलो, तर त्या एका प्रश्नाबरोबर हे 5 प्रश्न आपोआप येणार आहेत. मी का आलो, तर कुठून आलो, कशासाठी आलो, कुठे जायचं आहे, हे आजूबाजूला काय चालू आहे, कोण परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा जर मला बघायचं असेल प्रत्यक्ष जाऊन, ज्यांनी एवढं निर्माण केलं आहे, एवढं नियंत्रित करतोय ना तो, त्याच्या नियंत्रणाचं तर करावं तेवढं कौतुक आहे. म्हणजे आता लोक म्हणतात की नाही हे काय निसर्ग आहे, हा याला ईश्वर म्हणू नका, ते जे लिबरल एक थॉट आहे ना त्याच्यामध्ये, याला शक्ती म्हणा, पॉवर म्हणा, सुप्रीम पॉवर म्हणा, अजून काय म्हणा. मग त्याच्यामध्ये तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे की ते ठीक आहे बाबा, हे पानं हलतात, वारं आहे म्हणून हलतात, मान्य करू आमचा देव नाही हलवत पाणी, काही प्रश्न नाही, नदीचा प्रवाह चाललेला आहे, हो ते उताराला धावतं पाणी, खालाला धावे पाणी, ते त्याचा धर्म आहे पाण्याचा, ते खाली खाली धावायला लागलेले, त्यात आमचा देव काही हस्तक्षेप करत नाही, नाही करत आमचा देव हस्तक्षेप. रात्र व्हायला लागलेली आहे, नाही तो सूर्य मावळणार आहे, तुमचा देवबिव काही करत नाही त्याच्यामध्ये, ते निसर्ग आहे तो मावळायला लागलेला. मग आमचा भगवंत, आमचा साक्षात श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये बासरी वाजवत होता, आज यमुना ही स्थिर स्थिर वाहे, रवी मंगळ चालता स्तब्ध आहे, तुकोबांनी केलेलं वर्णन आहे, ते खोटं नाही आहे ना.
की तो अफाट प्रवाह असणारी यमुना देखील स्थिर स्थिर हळूहळू, कारण काय होतं माहिती आहे, एखादं सुंदर जर एखादा बँड चालू असेल रस्त्यावरती आणि आपण रस्त्याने चाललो आणि बँड कुणाच्या घरात चालू आहे, एखाद्या रेडिओवरती काही सुंदर गाणं चालू आहे, आमची गती आम्ही मंद करतो, कारण आम्ही जितकं पुढे जाऊ तितकं त्या गाण्याच्या आमची डिटॅचमेंट होणार आहे. मग एक कडवं अजून ऐकायला मिळेल आपल्याला, आपण हळूहळू चालायला लागतो. ते कानावर पडावं अशी आपली इच्छा होते. तशी इच्छा यमुनेच्या प्रवाहाची होत होती. ती बासरी ऐकताना यमुना तेवढ्या भागातनं हळू चालत होती म्हणतात. मंगळाचा, रवीचा, सूर्याचा धर्म चालणे आहे, पुढे पुढे जाणे आहे. हे स्वतः पुढे पुढे जाणारे ग्रह, पण ते ग्रह देखील चालताना थांबतात वरती ही बासरी ऐकायसाठी. आणि ही बासरीच आहे, हा साक्षात भगवंत नाही. साक्षात भगवंत असेल तर काय काय अजून होऊ शकेल. मग त्या सगळ्या गोष्टींचा शोध मला लागला पाहिजे, तिथपर्यंत मला जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्यासाठी हे उपनिषदांचं सगळं सार आहे. आता उपनिषदामध्ये आणखी खोल थोडा विषय आहे, त्रासदायक आहे, परंतु आपण समजून घेऊ. 5 प्रकारची मतं मांडलेली आहेत. आद्य शंकराचार्य सगळ्यांना वंदनीय आहेत. त्यांनी केवल अद्वैत मानलेला आहे. केवल अद्वैत म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही आणि मी भिन्न नाहीत, तुम्ही आणि मी एकच आहे. पण शब्द वापरला आचार्यांनी आणि म्हणले की माया आहे, तुम्ही स्त्री आहात, मी पुरुष आहे, तुम्ही या जातीचे आहात, मी या जातीचा आहे, तुमचं वय असं आहे, माझं वय असं आहे, तुमचा रंग असा आहे, माझा रंग असा आहे. आपल्यामध्ये भेद आहे, आपल्यामध्ये भेद अंतिमतः नाही आहे, परंतु आता दिसायला लागला आहे की नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरितया, ती भगवंताची माया आहे म्हणतात. आचार्य पण तसंच भाष्य करतात की भगवंतानीच ही माया निर्माण केली. मला वाटायला लागली ही माझी बायको आहे, माझी बायको ही आहे असं मला वाटायला, माझा मुलगा आहे असं मला वाटायला लागलं, पण ते खरं नाही आहे, ते पण वाटायला लागले. त्या वाटण्याला आचार्यांनी मायावाद म्हणलेला आहे. आणि म्हणून केवल अद्वैत असं त्यांनी वापरलं. ते अद्वैती आहेत, परंतु केवल अद्वैत. रामानुजाचार्य आहेत विशिष्ट अद्वैत, म्हणाले नाही, ते काहीच नाही म्हणले. तुम्ही जे म्हणता ना त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही जे 2 माणसांमधला परस्पर म्हणजे भगवंत आणि तुमच्यामधला परस्पर संबंध सांगतायत तो तसा नाही आहे, ते विशिष्ट प्रकारचं, तितक्या वेळापुरतं अद्वैत. मग तिकडे आमच्या अभंगामध्ये पण एका ठिकाणी म्हणतात, तू भक्त तू देव मी भक्त ऐसे करी, की आता बस झाला, आपण एकच आहे. पण काय व्हायला लागले, एक झाल्यामुळे मजाच येत नाही आहे. तुझं रूप मला बघता येत नाही, माझं रूप तुला बघता येत नाही, आपण खेळू शकत नाही, पावली करू शकत नाही, एकमेकाला खाऊ घालू शकत नाही, एकमेकाचं कौतुक करू शकत नाही. आता काय कर, तू भक्त मी देव ऐसे करी, किंवा तू देव मी भक्त ऐसे करी. आता आपण थोडं विभक्त होऊ, एकमेकाकडे बघू, पुन्हा आपण मिसळून जाऊ. तसंही एका ठिकाणी रामानुजाचार्य म्हणतात. मध्वाचार्य तर म्हणतात की जीव आणि देव हे एक येऊ शकत नाही, माणसाचा देव होतच नाही म्हणाले, अजिबात शक्य नाही, असं मध्वाचार्यांनी तत्त्वज्ञान मांडलं. त्याला ते म्हणतात की पूर्णद्वैत, एकत्र येता येत नाही. वल्लभाचार्य म्हणून एक होतं, वल्लभाचार्यांनी सांगितलं की शुद्ध अद्वैत. ते आचार्यांचा मायावाद बियावाद काही खरं नाही म्हणाले, काहीच नाही, आपण सगळे एकच आहे. पण आपण सगळे एक आहेत म्हणल्यावर व्यवहार कसा करायचा आहे, मग त्या व्यवहारात अडचणी येतात. त्याचं पण चिंतन त्यांनी ठिकाणी मांडलं. आणि शेवटचं निंबार्काचार्य होते. निंबार्काचार्य म्हणले जशी परिस्थिती समोर येईल तसं मला मान्य आहे. द्वैतात आनंद आहे, द्वैत घेईल. अद्वैतात आनंद आहे, अद्वैत. केवल पाहिजे, केवल. पूर्ण पाहिजे, पूर्ण. विशिष्ट पाहिजे, विशिष्ट. माझा या द्वैत अद्वैताशी काही संबंध नाही, मला माझ्या भगवंतापर्यंत पोचायचे. अशा 5 प्रकारचे दर्शन आमच्या वेदांतशास्त्रामध्ये मांडले. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि निंबार्काचार्य, ह्या 5 जणांनी ते सगळे मांडलेले आहे. ह्या 5 जणांनी मांडल्यानंतर त्याच्यावरती चिंतन झालेलं आहे आणि ते चिंतन उपनिषद म्हणून आमच्यापर्यंत आलेलं आहे. आता हे बघा, उपनिषदामध्ये एखादी गोष्ट मांडायची असेल तर ती कसोटीवरती झाली पाहिजे, त्याला कुठेही व्यत्यय नाही आला पाहिजे. तुम्ही जे तत्त्वज्ञान मांडतायत ते उपनिषदांनी मान्य केलं पाहिजे. ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्याबद्दल कुठली विसंगती आढळली नाही पाहिजे आणि भगवद्गीतेमध्ये पण त्याचा पुरस्कार झाला असला पाहिजे, तर ते तत्त्वज्ञान तुम्ही त्या पद्धतीने मांडू शकता. त्यामुळे त्या काळापासून आतापर्यंत या 5 आचार्यांच्या व्यतिरिक्त याच्यावरती कुणीही भाष्य त्या ठिकाणी केलेलं नाही. अगदी अलीकडे वरदानंद भारतींनी या सगळ्यांचा समन्वय साधून त्याला एक समन्वय द्वैत अशा प्रकारचं, द्वैताद्वैत, समन्वय द्वैत असं काही नाव दिलं आणि एक विचार त्या ठिकाणी मांडला. ते पूजनीय आहेत. त्यांनी आजच्या परिस्थितीला जोडून ते मांडले. कंटेम्पररी करणं म्हणतो आपण त्याला, कालसंवादी करणं म्हणतो. त्या पद्धतीने त्यांनी तो विषय त्या ठिकाणी मांडला आणि सांगितलं की नाही, अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. एक संभ्रम मनात निर्माण होईल की ह्या आचार्यांच्यामध्ये मतभेद असतील तर ह्या तत्त्वज्ञानाचं काय करायचं आहे. पण हे मतभेद फक्त समजण्यापुरते आणि कृतीपुरते आहे. मुख्य विषयामध्ये कुठलेही मतभेद नाही. सगळ्या आचार्यांचं उपनिषदाचं काय आहे, काही गोष्टी प्रमाणभूत आहेत, त्याला कुणाचाच त्या ठिकाणी विरोध असायचं कारण नाही.
वेगळं मत असायचं कारण नाही आहे. ते वेदप्रामाण्य आहे. प्रत्येक गोष्टीला वेद प्रमाण आहे. वेदाकडे बघून चालायचं. सगळे आचार्य सांगतात वेदाकडे बघून चालायचं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं पुनर्जन्म. सगळ्यांनी मान्य केलं पुनर्जन्म आहे, त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही आहे. कर्माचा सिद्धांत सगळ्यांनी मान्य केला की मी जे कर्म करतो त्या कर्माचं फल मला स्वीकारावं लागणार. हा तिसरा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला. ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं. मोक्षाची संकल्पना मान्य केली. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, वेदांचं प्रामाण्य मान्य केलं, पुनर्जन्म मान्य केला, ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं, मोक्ष संकल्पना मान्य केली आणि वेदांताचं मोठेपण मान्य केलं. या 5 गोष्टी सगळ्या आचार्यांनी मान्य केल्या. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला बोललो, जे काही वादाचे मुद्दे, त्यांनी काहीच फरक पडत नाही. ते मार्गाबद्दलचं चिंतन आहे. कुणाला इथून औरंगपुऱ्यात जात असताना इकडून जावं वाटेल कसबेकरांच्याकडून, कुणाला माझ्या घरासमोरून जावं वाटेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी गाडीमधनं जाईल, ज्याच्याकडे कार आहे तो कारमधनं जाईल. माझ्यासारखा गाडी नाही तर मी पायी निघून त्या ठिकाणी जाईल. साधना मार्गासंबंधी, त्याच्या आकलनासंबंधीचे विषय वेगळे असू शकतील, परंतु हेतूबद्दलची एक वाक्यता आम्हाला सगळ्या आचार्यांच्यामध्ये दिसते. या सगळ्या उपनिषदांना आम्हाला बारकाईने बघायचं आहे. येत्या काळामध्ये 10 उपनिषद आहेत. आता तुमची परीक्षा आहे. आजच्यावरनं तुमच्या लक्षात आलं की हे काय प्रकरण आहे, उपनिषद काय प्रकरण आहे लक्षात आलं तुमच्या. पण मी प्रयत्न करेल की त्या प्रत्येक उपनिषदामधले दृष्टांत कथा आणि रूपक, अप्रतिम रूपक आहे, अप्रतिम, कल्पनाही करू शकणार. कालचक्राचं एक रूपक आहे उपनिषदामध्ये, अत्यंत अप्रतिम. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्या एका चक्रावरती सगळं जगच आहे. त्याच्यावरती आरी कोणती, म्हणजे माया नदीचं रूपक, त्याला सांगरूपक म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे की मायेचं वर्णन करताना एक रूपक केलं. एक नदी आहे, मग त्या नदीला आलेला पूर, त्यात आलेले ते लाकडं वाहून आलेले, त्याच्या काठावरती चाललेली लगबग, त्याच्यामध्ये जमा होणारा फेस, या सगळ्या गोष्टी, उठणाऱ्या लाटा, या सगळ्यांचं रूपक माऊलींनी तिथे मांडलेलं आहे. आपल्याला वाटतं की हे जगातलं अप्रतिम रूपक आहे. त्याच तोडीचं किंबहुना त्याच्यापेक्षा काकणभर सरस रूपक कालचक्राचं उपनिषदामध्ये मांडलेलं आहे. ती रूपकं पण आपल्याला बघायला मिळतील, कथा पण आपल्याला बघायला मिळतील, दृष्टांत पण आपल्याला बघायला मिळतील. आणि या माध्यमातून आपण कुठून आलो, आपल्या आजूबाजूला काय आहे, भगवंत काय आहे, आपल्या एकंदर परस्पर संबंध काय आहे, आणि हे सगळा संबंध लक्षात घेऊन आपल्याला शाश्वत सुख, मोक्ष, आनंद मिळवायचा असेल तर आपण कुठल्या साधना मार्गाने गेलं पाहिजे, याच्या संबंधीचं आकलन 10 उपनिषदांच्या माध्यमातून आपण आगामी काळात घेऊयात. या ठिकाणी आता वाणीला विराम देतो आणि पुढच्याबद्दलचं मग आपण बघू. पुढच्या वेळेला आपण ईशावास्योपनिषदावरती चर्चा करणार. ते सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं उपनिषद आपण मानतो, त्याच्यावरती आपण चिंतन करूयात. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.